भाई बॉडी बनवायची असेल ना तर मोटिवेशन नाही तर डिसिप्लिन लागतं. चला दाखवतो आजचा माझा पुश डे. जिमला जायचं होतं म्हणून सगळ्यात आधी मील बनवायला घेतला. मी माझे दिवसाचे सगळे मील स्वतः बनवतो. आज प्री वर्कआउट मध्ये बॉईल केलेला स्वीट पोटॅटो, 4 होल अंड्यांची पोळी आणि ब्लॅक कॉफी घेतली. मग मील एन्जॉय केला आणि पटकन आवरून माझी बाईक घेतली आणि निघालो जिमला. जिम मध्ये पोहोचल्यावर पहिला वॉर्म अप केला. हा आहे माझा आजचा वर्कआउट प्लॅन. आज पुश डे आहे म्हणजेच चेस्ट, शोल्डर आणि ट्रायसेप. सुरुवातीला 50 पुशअप्स घेतल्या. भाई पुशअप नंतरच बॉडीला एवढा खतरनाक पंप आला होता, अजून वर्कआउट सुरू पण केला नव्हता. पहिला सेट होता इन्क्लाइन डंबल प्रेस. पहिल्याच सेट पासून चेस्ट मस्त फील व्हायला लागली होती. त्यानंतर फ्लॅट मशीन चेस्ट प्रेस. भाई चेस्टला जे फील येत होतं ना ते शब्दात सांगता येणार नाही. म्हणलं आता टी शर्ट काढून तुम्हाला दाखवूच पंप कसा आलाय. मग कम्प्लीट फिनिश साठी हाय टू लो केबल फ्लाय घेतला. चेस्ट कम्प्लीट झाल्यावर शोल्डरला सुरुवात केली. पहिला सेट सिटेड डंबेल शोल्डर प्रेस, त्यानंतर डंबेल लॅटरल रेजेस आणि मग फेस पुल घेऊन शोल्डर संपवला. आता शेवटी घेतला ट्रायसेप. ट्रायसेप साठी रोप पुश डाऊन, ओव्हरहेड केबल ट्रायसेप एक्सटेन्शन आणि लास्टला बेंच डिप्स घेतल्या. सगळा वर्कआउट कम्प्लीट झाल्यावर मस्त स्ट्रेचिंग केली आणि आजचा पुश डे कम्प्लीट केला. वर्कआउट संपून घरी आलो आणि मस्त अंघोळ केली. एवढा हार्ड वर्कआउट झालाय म्हणल्यावर बॉडीला फ्युअल तर दिलंच पाहिजे. पोस्ट वर्कआउट साठी 8 अंड्याची पोळी बनवली आणि सोबत ओट्स घेतले. वर्कआउट नंतर जो ग्लो आणि फील येतं ना ते फिल्टरमुळे येत नाही तर ते हार्ड वर्कआउटमुळे येतं.